धावांचं आव्हान रोखायचे. चेंडू हवेमध्ये, चेंडू आकाशामध्ये गेलाय, मात्र क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. सुरेख प्रयत्न, मात्र झेल जमिनीला दान होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती त्यावेळी भाजवत संघाच्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी चेंडू हवेमध्ये, मात्र प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भरतीये. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 32 धावांचं आव्हान रोखायचं असेल तर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी करावी लागेल यावेळी बाकलन संघाला. मात्र सुरुवात तशी करता येत नाहीये. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडूसाठी. आता मात्र निर्धाव चेंडू. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल यावेळी बाकलन संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडूपैकी. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या अनुभवी गोलंदाज मात्र यावेळी 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करतोय. सुरेख चेंडूपैकी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, अवांतर धावेत भर पटलकावरती लागल्यात. पहिल्या षटक मार्गस्थ. यावेळी प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. 16 धावा धावफलकावरती, केवळ 16 धावांची गरज. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मिस्टामिस पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी चेंडूला प्रहार. चेंडू एकदा पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र 1 धाव्यावर समाधान. 19 धावा, केवळ 13 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. सुरेख चेंडूपैकी गोलंदाज महेशच्या माध्यमातून एक अप्रतिम गोलंदाज महेश वाकल संघाकडनं. मात्र ह्या मैदानावरती स्वतःला साबित करावा लागेल. या षटकामध्ये एक सुरेख गोलंदाजी करून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल महेश याला. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी, 20 धावा. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू, अवांतर धावेत भर. यावेळी मिस्टामिस चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद.